नमस्कार. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर होतो आणि ही वस्तू आपल्याला सहज आणि अतिशय स्वस्त कुठेही मिळून जाते. अगदी वाणाच्याच म्हणजे वाण मिळते त्या दुकानामध्ये सुद्धा अगदी 10 ते 15-20 रुपयांमध्ये मिळणारी ही अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे. अर्थातच ती वस्तू म्हणजे तुरटी. आपल्याला माहीतच आहे की पाणी जर गढूळ झालं आणि त्यातून जर तुरटी फिरवली तर ते पाणी स्वच्छ होतं आणि गाळ खाली बसतो. तसेच आपण सलूनमध्ये गेल्यानंतरही पाहतो की कुठेही दाढी झाली किंवा चुकून कापल्यानंतर दाढी करणारा व्यक्ती सहजतेनं तुरटी फिरवतो आणि तुरटी लावतो. अर्थातच तुरटी हे निर्जंतुकीकरणाचे सर्वात प्रभावी असे माध्यम आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की वास्तुशास्त्रामध्ये देखील तुरटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रातच नाही तर ज्योतिषशास्त्रामध्ये देखील तुरटीला विशेष महत्त्व आहे. आज या भागामध्ये आपण तुरटीचे वास्तुशास्त्रीय महत्त्व काय ते पाहणार आहोत. तुरटीच्या माध्यमातून आपण आपल्याला जीवनातली प्रत्येक अडचणी कशा सोडवायच्या याबद्दल देखील माहिती मी तुम्हाला देतोय. वास्तुशास्त्रात असं म्हटलं जातं की घराचे दरवाजे असतील, खिडक्या असतील, तुमची एंट्री वगैरे आहे, या प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणातून सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते. म्हणून तुरटीचे काही तुकडे नेहमी तुम्ही खिडकी आणि दरवाजाजवळ नक्की ठेवा. पांढऱ्या रंगाच्या फडक्यामध्ये आपण घराच्या दरवाजावर तुरटी बांधून ठेवू शकता किंवा काचेची एक प्लेन पाटी घ्या आणि ते ओपन म्हणजे दिसेल अशा भागामध्ये ठेवा आणि त्या तुरटीची बारीक बुटकी करून त्यामध्ये भरा. या तुरटीमध्ये जर आपण 7 लवंगा टाकल्या तर ते अतिशय उत्तम ठरतील. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घराजवळ कचराकुंडी किंवा जुनाट पडकी घरं किंवा एखादा कचऱ्याचा ढिगारा असतो. कुठेही बऱ्याचदा आपण पाहतो की आपल्या घराजवळ खूप मोठे महावृक्ष असतात, जसे की वड, पिंपळ, औदुंबर खूप मोठ्या प्रमाणात असतात. तसंच घराजवळ दर्गा, मंदिर, मस्जिद, धार्मिक ठिकाण असतात. या ठिकाणावर ना आपल्याला वाटतं, परंतु सगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्या घरामध्ये देखील उत्पन्न होत असते आणि नकारात्मक ऊर्जा देखील उत्पन्न होते. त्यासाठीच जर तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजावर किंवा खिडक्यांवर तुरटी बांधून ठेवाल, पांढऱ्या रंगाच्या फडक्यात बांधून ठेवाल किंवा ओपन जरी ठेवली तरी तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. जर तुमच्या घराजवळ कोणतंही स्मशान असेल, म्हणजेच कब्रस्थान असेल किंवा कुठलेही स्मशान, तर तुम्ही तुरटीचा हा प्रयोग नक्कीच करायला हवा. तुरटी खरं तर एका काचेच्याच प्लेटमध्ये ठेवणे योग्य मानले जाते किंवा मातीच्या मडक्यात ठेवणे योग्य देखील मानले जाते आणि तुरटी ही तुम्ही महिन्यानंतर देखील बदलू शकता. तुम्ही पांढऱ्या फडक्यातही बांधून ठेवू शकता. बरीच मंडळी आपल्या संडास बाथरूममध्ये खायचं खडे मीठ ठेवतात, पण खरं सांगू का, हे चुकीचं आहे. कारण खडे मीठ आपण जेवणामध्ये वापरतो आणि अन्नामध्ये वापरायची गोष्ट आपण संडासमध्ये कशी बरं ठेवायची. मिठाला धर्मशास्त्रात खूप महत्त्व आहे. तुम्ही साध्या तोंडाने मीठ मागू शकत नाही. तुम्ही गोड घ्या म्हणता किंवा मीठ हातावर घेतलं जात नाही आणि याच मिठाच्या शपथा देखील घेतल्या जातात. म्हणून असं मीठ आपण बाथरूम, संडासामध्ये नक्कीच नाही ठेवायला हवे. खडे मीठ ठेवायचं योग्य आहे का, तुम्हीच सांगा बरं. मग असं खडे मीठ ठेवण्याच्या ऐवजी मातीच्या मडक्यामध्ये जर आपण तुरटीची बुटकी किंवा तुरटीचे खडे ठेवले तर त्याचा निश्चित चांगला उपयोग होतो. दर महिन्याला तुम्ही ती तुरटी तिथे घाण पाण्यात टाकून द्या आणि नवीन पुन्हा भरून देखील ठेवू शकता. पैशाची चणचण तुम्हाला जर भासत असेल तर काळ्या कपड्यामध्ये तुरटी ठेवण्याची पद्धत आहे. तुम्ही घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, 4ही कोपऱ्यामध्ये तुरटी ही काळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवा आणि ती अशा पद्धतीने बांधून ठेवा की जी येणाऱ्याला दिसणार नाही. कारण ज्यानं कोणी तुम्हाला जर विचारलं हे काय बांधलं तर तो तिथेच विषय संपला. ते योग्य नाही. तुरटीचे 5 ते 7 तुकडे घ्या आणि ते 6 निळ्या फुलांसह, म्हणजेच 6 निळी फुलं आणि तुरटीचा कपडा, आपलं तुरटीचे 5 तुकडे हे काळ्या कपड्यात बांधून नेहमी आपल्या जवळच्या खिशामध्ये ठेवा. तुरटीचे 5 तुकडे, 6 निळी फुलं काळ्या कपड्यात बांधून आपल्या जवळ ठेवल्याने खूप प्रभावी सकारात्मक फायदे होतात. असे करण्याने रस्त्यातल्या ज्या विविध प्रेतबाधा किंवा नकारात्मक शक्ती आहेत त्यापासून तुमचे रक्षण होईल आणि तुमचा खिसाही कधीही रिकामा राहणार नाही, पैशाने भरलेला राहील. अर्थात तुरटी नागवेलीचं पान म्हणतो त्याच्यातसुद्धा बांधून तुम्ही खिशात ठेवू शकता.
ते सुद्धा चांगलं आहे असं म्हटलं जातं. याशिवाय ज्या ठिकाणी आपण चपला-बुटं ठेवतो, आपण आपले कपडे ठेवतो, त्या ठिकाणी देखील आपण तुरटीचा खडा हा ठेवू शकतो किंवा वडी देखील ठेवू शकता. कधी-कधी असं होतं की एखादं झाड हे फळ किंवा झाडं हे फळांनी भरलेलं असतं आणि ती फळ पाहून लोकं त्याचे नावं ठेवत असतात. त्याला नजर लागू नये म्हणून काळ्या रंगाच्या कपड्यात देखील तुरटी बांधून त्या झाडाला तुम्ही अडकवू शकता. दर्शक होय, हे सगळे उपाय पारंपरिक असून यामागे विज्ञान शोधण्याचा जर आपण प्रयत्न केला तर कदाचित तो सापडणार नाही. त्यामुळे आपण हे उपाय श्रद्धेनेच करावे. या पोस्टमागे किंवा व्हिडिओ दाखवण्यामागे अंधश्रद्धा पसरवणे हा हेतू देखील नाही आहे. जी वस्तू 5-10 रुपयात भेटते, पूर्वजांनी आपल्या आजी-आजोबांनी सांगितली आहे, ते उपाय करायला काही हरकत नाही. मी तर म्हणतो फरक जर पडत असेल तर करायला हरकतच काय आहे. त्यामुळे कुठलंही नुकसान होणार नाही म्हणून हा व्हिडिओ आपल्या पुढे सादर केला आहे. आपणही तुरटीचे हे प्रयोग करून आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.